नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जी करंट अफेअर्सवरील 1200 सराव प्रश्नांची जी सिरीज आहे, कोणतं आहे ते पुस्तक पुन्हा दाखवते. ही जी आदरणीय देवा जाधवर सरांची 1200 सराव प्रश्न चालू घडामोडीवर आधारित याच्यावरची जी काही सिरीज आहे त्याच्यातलं आज आपलं कितवं लेक्चर आहे, तर त्याच्यातलं आज आपलं 11वं लेक्चर आहे. तर आपले कोणते प्रश्न राहिलेले आहेत ते एकदा मी तुम्हाला सांगते. बघा, 601 ते 942 आणि नंतर 1043 ते 1100 असे एवढे प्रश्न आपले राहिलेले आहेत जे आपण कंप्लीट करणार आहोत. आता याच्यात मला एक सांगायचं आहे, आता आपण कोणते घेणार आहोत, 1070 ते 1100 इथपर्यंतचे प्रश्न घेणार आहोत. म्हणजे याच्यामधले जे प्रश्न आहेत ते आपण आज कंप्लीट करून घेणार आहोत. बघा, इथे मी कोणत्या प्रश्नाजवळ आहे, 1100व्या प्रश्नाजवळ आहे आणि कुठपर्यंत आपण कंप्लीट करणार आहोत, तर 1070 पर्यंत. 71 म्हणू शकता तुम्ही, 1071 पर्यंत. ठीक आहे. तर घेताना मी कसं घेते, तर शेवटच्या प्रश्नापासून पहिल्या प्रश्नापर्यंत जाऊ. ठीक आहे. तर बघा, म्हणजे 1100वा प्रश्न पहिला आणि त्याच्यानंतर 1071वा प्रश्न शेवटचा असेल. तर पहिला प्रश्न काय आहे, दक्षता जनजागृती सप्ताह कधी साजरा करण्यात आला? दक्षता जनजागृती सप्ताह कधी साजरा करण्यात आला? व्हिजिलन्स अवेअरनेस वीक कधी, तर बघा 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025. नीट लक्षात ठेवा. ऑलरेडी आपण काही प्रश्नांमध्ये जोड्या लावांच्या स्वरूपात, ठीक आहे, ऑक्टोबर महिन्यातले जे काही वीक होते ते सगळे आपण घेतलेले आहेत. मी तुम्हाला ट्रिक्स पण सांगितलेले आहेत. आता आपण थोडक्यात काय बघून घेऊ की व्हिजिलन्स अवेअरनेस वीकविषयी थोडक्यात बघूया. आता तुम्हाला जी काही माहिती दाखवणार आहे याच्यात मला काय काय दाखवायचं आहे. आधी तर तुम्हाला हा जो सप्ताह आहे ना, तुम्हाला तो स्पॅन लक्षात ठेवायचा कसा ते सांगायचं आहे. तर बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांची जी जयंती आहे इन बिटवीन त्याच्यामध्ये येते, हे एक लक्षात ठेवा. मग हे लक्षात ठेवण्यासाठी मी अजून सर्च घेत होती तेव्हा मग PIBची इन्फॉर्मेशन मला भेटली. मग त्याच्यात आपल्याला थीम पण माहिती पाहिजे, थीम काय आहे. ठीक आहे. म्हणजे दक्षता जनजागृती सप्ताह कधी सेलिब्रेट केला जातो याच्या पलीकडे जाऊन जर कोणता प्रश्न विचारला गेला तर 2025ची थीम काय होती. तर बघा, आपण ही आता जी न्यूज आहे ही PIB मधलं आहे, तर आपण बघून घेऊ. ऑब्झर्वरन्स ऑफ व्हिजिलन्स अवेअरनेस वीक 2025 टू प्रमोट इंटिग्रिटी अँड अकाउंटेबिलिटी इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. मुंबई व्हिजिलन्स अवेअरनेस वीक 2025 इज ऑब्झर्व नेशन वाईड फ्रॉम, आता इथे मुंबई आणि मग पुढे व्हिजिलन्स अवेअरनेस वीक 2025 इज ऑब्झर्व नेशनवाईड फ्रॉम ऑक्टोबर 27 टू नोव्हेंबर 2 अंडर द थीम काय आहे लक्षात ठेवा, व्हिजिलन्स अवर शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी. थीम खूप महत्त्वाची आहे, व्हिजिलन्स अवर शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी ऑर्गनाइज्ड बाय द सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. आता सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन विषयी सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आधी हे बघून घ्या. ऑर्गनाइज्ड बाय सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, द वीक प्रमोट्स इंटिग्रिटी, ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी अक्रॉस ऑल पब्लिक सेक्टर्स. ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड प्लेज सेरेमनीज, म्हणजे जे शपथा घेतल्या जातात, सेमिनार्स अँड आउटरीच प्रोग्राम्स एंगेज इन पब्लिक सर्वंट्स अँड सिटीजन्स. ॲज अ पार्ट ऑफ ऑब्झर्वरन्स, the commission will conduct a one-day workshop on AI and emerging technologies for ethical governance on October 31st, 2025. This workshop aims to explore the role of cutting-edge technologies in strengthening ethical governance framework. आता मला तुम्हाला हे दाखवायचं होतं. The week coincides with the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, emphasizing collective commitment towards a corruption-free society and reinforcing the importance of ethical governance and vigilance in public life. हे मला तुम्हाला दाखवायचं होतं, मेन थीम दाखवायची होती आणि हे तुमच्या लक्षात कसं राहील हे मला समजावून सांगायचं होतं. बघा, आता आपण काय बघून घेऊ, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन.
आता तुम्ही म्हणाल हे गरजेचं आहे का मॅडम? तर नक्कीच गरजेचं आहे. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनवर पण आपल्याला प्रश्न पडलेले आहेत आणि मी दाखवते आहे ना, तर मग तुम्हाला बघायला काय हरकत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी नीट बघून घ्या, या गरजेच्या असतात. आपण काय बघतोय? दक्षता जनजागृती सप्ताह, त्याच्यावरून आपण PIBची न्यूज बघितली, नंतर लक्षात कसं ठेवायचं ते बघितलं, त्याच्यानंतर थीम बघितली आणि आता आपण बघणार आहोत CVC. त्याचं ॲब्रिव्हिएशन काय आहे? CVC, जे आपण आता बघणार आहोत. त्याचा म्हणजे कशी बॉडी आहे ती वाचून घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल आणि त्याचा लोगो, एम्ब्लेम सगळं लक्षात ठेवा. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन इज अन इंडियन गव्हर्नमेंटल बॉडी क्रिएटेड इन 1964. नीट लक्षात ठेवा. स्थापना कधी झाली होती, तयार कधी केली होती? 1964, टू ॲड्रेस गव्हर्नमेंटल करप्शन. पण 2003 काय केलं तिच्यासोबत बघा. इन 2003 द पार्लिमेंट इनॅक्टेड अ लॉ कॉन्फरिंग स्टॅच्युटरी स्टेटस ऑन द CVC. 2003 काय स्टॅच्युटरी स्टेटस तिला दिल्या गेलं. स्टॅच्युटरी म्हणजे काय? कायदा करून जी बॉडी तयार होते. इट हॅज द स्टेटस ऑफ अन ऑटोनॉमस बॉडी फ्री ऑफ कंट्रोल फ्रॉम एनी एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी charged with monitoring all vigilance activity under the central government of India, advising various authorities in central government organizations in planning, executive, reviewing and reforming their vigilance work. ठीक आहे, याच्यात तुम्हाला मेन काय लक्षात ठेवायचं आहे? 64ला स्थापना, 2003ला काय लॉ ॲक्ट केला 2003चा स्टॅच्युटरी बॉडी. त्याच्यानंतर हा एम्ब्लेम लक्षात ठेवा. एम्ब्लेम लक्षात ठेवा. ठीक आहे, हा डोळाच दिसतोय ना, त्याच्यावरून लक्षात राहील CVCचा लोगो आहे. त्याच्यानंतर कोण आहे त्याचे मेन? प्रवीण कुमार श्रीवास्तवा. कधीपासून आहे? 28 डिसेंबर 2022. 2022 लक्षात ठेवलं तरी चालेल. प्रवीण कुमार श्रीवास्तवा. नंतर काय आहे? ऑटोनॉमस बॉडी आहे. स्टेटस काय? ॲक्टिव्ह आहे, अजूनही चालू आहे. ॲब्रिव्हिएशन CVC. आता मला तुम्हाला दाखवायचं काय आहे? हेडक्वार्टर काय आहे त्याचं? न्यू दिल्लीला. आता नॉमिनेटर म्हणजे काय? तर यांची अपॉइंटमेंट करतं प्रेसिडेंट. प्रेसिडेंट करतात. पण मग जी कमिटी असते, सिलेक्शन कमिटी आपण त्याला म्हणू शकतो, आणि ह्या कमिट्या ज्या असतात या खूप महत्त्वाच्या असतात. तर CVCची कमिटीमध्ये कोण कोण असतं? तर 3 जण असतात. तर बघा, प्राईम मिनिस्टर कोण असतात? चेअरपर्सन असतात त्या कमिटीचे. होम मिनिस्टर काय असतात? मेंबर असतात. आणि लीडर ऑफ द अपोजिशन इन लोकसभा, लीडर ऑफ द अपोजिशन इन लोकसभा हे एक असतात. म्हणजे 3 झाले. आता CVC 3 शब्द आहे ना, मग त्याच्यावरून 3 मेंबर कमिटी म्हणजे जी सजेस्ट करते की अशा अशा तुम्ही यांना CVC बनवा. तर मग ते कोण आहेत? ती नॉमिनेटर कमिटी कोण आहे? त्याच्यात एक प्राईम मिनिस्टर असतात, जे चेअरपर्सन असतात त्या कमिटीचे. नंतर होम मिनिस्टर असतात, जे मेंबर असतात. दुसरे कोण? लीडर ऑफ द अपोजिशन ऑफ लोकसभा, लीडर ऑफ द अपोजिशन इन लोकसभा. ठीक आहे, आता एवढं समजलं तुम्हाला. आता तर कोणत्या कमिटीच्या शिफारसीवरून ही CVC बनवण्यात आली होती? बघा, कॉन्स्टिट्यूटिव्ह इन्स्ट्रुमेंट. तर के संथानम कमिटी, याच्यावर प्रश्न आलेला आहे. के संथानम कमिटी अपॉइंट केली होती आणि तिच्या शिफारसीनुसार CVC निर्माण करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आता पुढे बघू. हिस्ट्रीमध्ये काय आहे? इट वॉज सेटअप बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, रिझॉल्युशन 11 फेब्रुवारी 1964, ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द कमिटी ऑन प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन हेडेड बाय के संतानम टू ॲडवाइज अँड गाईड सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सी इन द फील्ड ऑफ विजिलन्स. आणि नितूर श्रीनिवास राव वॉज सिलेक्टेड ॲज द फर्स्ट चीफ विजिलन्स कमिशनर ऑफ इंडिया. नीट लक्षात ठेवा, कमिटी कोणती? के संथानम. पहिले CVC कोण? नितूर श्रीनिवास राव पहिले. आणि आत्ताचे कोण? प्रवीण कुमार श्रीवास्तवा. ह्या तिन्ही फॅक्ट नीट लक्षात ठेवा. स्थापना लक्षात ठेवा. नंतर 2003 हे वर्ष लक्षात ठेवा. पुढे बघा. आता अपॉइंटमेंटमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं, द सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर and the vigilant commissioners are appointed by the president on recommendations of a committee consisting of the prime minister, the minister of home affairs आणि leader of opposition in लोकसभा. ठीक आहे, तर ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवायच्या. आता मी बाकीचं काही वाचून दाखवत नाही आहे, पण
ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. हां, पुढे बघूया आपण. हा एक प्रश्न आपला झालेला आहे इन डिटेल. हां, पुढे बघा. मोदी मिशन हे पुस्तक कोणी लिहिले? तर बर्जिस देसाई यांनी मोदी मिशन हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर आपण त्याविषयी पण थोडी माहिती बघून घेऊ की बर्जिस देसाई नेमके कोण आहेत. त्या पुस्तकात नेमकं काय आहे हे तुम्ही वाचून घ्या, खाली दिलेलं आहे तरी मी जे दाखवणार आहे, पण तरी काही गोष्टी माहिती असायला पाहिजे. बर्जिस देसाई यांनी कोणतं पुस्तक लिहिलं आहे? सॉरी, जो मध्येच फोटो आला तो माझा आणि माझ्या भाच्याचा फोटो आला. ठीक आहे. बघा, हां, तर द बुक मोदी मिशन, एक मिनिट, आलाय तर हा फोटो तुम्हाला बघायची इच्छा होत असेल तर बघून घ्या. हा भाचा आहे माझा आणि ही मी आहे. The book titled मोदी मिशन वॉज रिटन बाय द रिनाउंड मुंबई बेस्ड लॉयर. कोण आहे ते? लॉयर आहेत. अँड रायटर बर्जिस देसाई. ठीक आहे. द बुक वॉज लॉन्च इन मुंबई इन ऑक्टोबर 2025 बाय द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र. बघा, ऑक्टोबर 2025मध्ये बुक लॉन्च झालं. कोणाच्या हस्ते? बाय द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र आचार्य देवव्रत अँड द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस. चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस. आणि खाली पुस्तकाविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. तर हे आपलं झालेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. आईपासून बाळाला होणारे हिपॅटायटिसचे संक्रमण पूर्णपणे नष्ट करणारा जगातील पहिला देश कोणता? तर मालदीव्स. हां, हे नीट लक्षात ठेवा. आईपासून बाळाला होणारे हिपॅटायटिसचे संक्रमण पूर्णपणे नष्ट करणारा जगातला पहिला देश कोणता? तर मालदीव आहे. पुढचा प्रश्न बघा. या प्रश्नाच्या अनुषंगाने एक व्हिडिओ दाखवते तुम्हाला की आता प्रश्न काय होता? आईपासून बाळाला होणारे हिपॅटायटिसचे संक्रमण पूर्णपणे नष्ट करणारा जगातील पहिला देश कोणता? तर मालदीव. हां, तर मला काय दाखवायचं याच्यात की जे हिपॅटायटिसचे 5 प्रकार आहे, तर कोणता हिपॅटायटिस कोणत्या पद्धतीने संक्रमित होतो हे त्याच्यात मी दिलेलं आहे. आणि हा प्रश्न विचारलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा फार 2013ला विचारला वाटतं. तर ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं ते मी सांगितलं आहे. हा व्हिडिओ नीट बघा. नमस्कार. आज आपण हिपॅटायटिस ए, बी, सी, डी आणि ई या 5 विषाणूंचा प्रसार नेमका कशा पद्धतीने होतो हे बघणार आहोत. कारण हिपॅटायटिस ए वर यापूर्वी राज्यसेवेला प्रश्न येऊन गेलेला आहे. तर आपण ते ट्रिक्सच्या स्वरूपात कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे नीट बघून घ्या. तर असं कन्सिडर करा की गढूळ पाणी आहे आणि नेमकं ते गढूळ पाणी आपल्याला एखादा काचेच्या ग्लासमध्ये आपल्याला कोणीतरी प्यायला दिलं. जर ते पाणी प्यायला दिलं तर आपण काय प्रतिक्रिया देऊ की ए किती घाण पाणी आहे. जेव्हा ए आणि ई किती घाण पाणी आहे जेव्हा आपण असं म्हणू, त्या ए आणि ई वरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ए, हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई यांचा प्रसार कशामुळे होतो? तर प्रदूषित अन्न आणि पाण्यामुळे. हां, आणि मग उरलेले जे आहे बी, सी आणि डी यांचा प्रसार कशामुळे होतो? तर रक्तामार्फत किंवा लैंगिक प्रजननाद्वारे. धन्यवाद. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. बघा, इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत? तर शांता रंगास्वामी. इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत? तर शांता रंगास्वामी. हां, तर यांच्याविषयी पण आपण बघून घेऊ. तर बघा, या आहेत शांता रंगास्वामी. क्रिकेटर आहेत या. The President of Indian Cricketers Association ICA is Shanta Rangaswamy, a former Indian women's cricket captain who was elected in October 2025. ठीक आहे. पुढे बघा, मेकिंग हर फर्स्ट फिमेल प्रेसिडेंट ऑफ द ऑर्गनायझेशन. अदर की ऑफिस बिअरर्स इन्क्लूड, लक्षात ठेवा सगळे, वेंकट सुंदरम सेक्रेटरी, वेंकट सुंदरम सेक्रेटरी, दीपक जैन ट्रेजरर विथ ज्योती थत्ते and संतोष सुब्रमण्यन
सुब्रमण्यम ॲज अ मेंबर रिप्रेझेंटेटिव्ह. हां, बघा हेच खाली पुढे वेगळं करून दिलेलं आहे. अजून त्याच्याशी रिलेटेड एक दाखवते तुम्हाला नीट दिसायला पाहिजे, कारण ह्या महत्त्वाच्या आहे. या आहे शांतारंग स्वामी. कुठले आहेत बघा, त्यांचा जन्म 1 जानेवारी 1954चा आहे. 72 वर्षाच्या त्या आहेत. मद्रासमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. बॅटिंग राईट हँडेड. हां, तर एवढीच इन्फॉर्मेशन तुम्हाला मला द्यायची होती. पुढे बघूया. तर आता इथे ऑप्शनमध्ये मिथुन मिन्हास हे पण दिलं आहे ना, तर त्यांच्याविषयी पण थोडं बघून घेऊ. मिथुन मिन्हास कोण, कारण ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात, कारण रिसेंट अपॉइंटमेंट आहे यांची पण. मिथुन मिन्हास इज द करंट प्रेसिडेंट ऑफ द BCCI. हां, इलेक्टेड unopposed in September 2025, succeeding Roger Binney as the 37th office holder, a formal Delhi domestic. आता हे ठीक आहे, आता मला हे नाही सांगायचं, हे लक्षात ठेवा. हां, हे लक्षात ठेवा. मिथुन मिन्हास कोण आहे, तर करंट प्रेसिडेंट ऑफ BCCI. हां, आणि अजून एक तुम्हाला दाखवायचं आहे. हां, हे मला दाखवायचं होतं. बघा, the current president of the Board of Control for Cricket in India is Mithun Minhas, a former Delhi captain and first class cricketer who was elected in September 2025, succeeding Roger Binney. Minhas, known for his all-round skills, took charge after the BCCI's annual general meeting. आता हे महत्त्वाचं आहे. लीडिंग द न्यू टीम दॅट इन्क्लूड्स राजीव शुक्ला व्हाईस प्रेसिडेंट आणि देवजीत सैकिया सेक्रेटरी. हे जे देवजीत सैकिया आहे यांच्यावर कंबाईन ग्रुप बीची जी मेन्स झाली होती त्याच्यावर रिसेंटमध्ये प्रश्न आलेला, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवत चला. हां, तर हेच तुम्हाला दाखवायचं होतं. पुढचा प्रश्न बघा. बघा, भारतातील पहिले AI मंदिर. हां, भारतातील पहिले AI मंदिर कोणतं, तर बालाजी मंदिर तिरुपती. ठीक आहे, तुम्ही कोणी गेले आहात का माहिती नाही. मी लहान असताना म्हणजे माझ्या फर्स्ट इयरला होती, जेव्हा मी BAMSच्या फर्स्ट इयरला असताना आम्ही गेलो होतो. छान आहे मंदिर. आणि जी मोठी रांग असते ना, आपल्याला रांगेत उभं राहावं लागतं, जेव्हा आम्ही रांगेत उभं होतो तेव्हाच मला अचानक ताप आला. माझ्या घरच्यांना टेन्शन आलं, ही आता तग धरेल की नाही इतक्या वेळ, कारण बऱ्याच वेळ उभं राहावं लागलं होतं. पण माझं असं आहे, मला घटक्यात बरं वाटतं, घटक्यात मी चांगली होऊन जाते. तर त्यामुळे मग सगळ्यांना टेन्शन आलं आणि थोड्या वेळ मी बरी पण झाले. तर असं होतं कधी कधी माझ्या बाबतीत. तर बालाजी मंदिर छान आहे. तिथे नंतर एक प्रसाद दिला होता, म्हणजे तो लाडू नाही, दुसरा एक खिचडीचा प्रसाद असतो. तर तो प्रसाद पण खूप टेस्टी होता. मसाले भातासारखं होतं ते. आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे बघा, आंध्र प्रदेशमध्ये आहे ना बालाजी मंदिर, आम्ही कर्नाटक थ्रू, म्हणजे माझ्या जिल्ह्यातून निघून मग कर्नाटक थ्रू आम्ही आंध्र प्रदेशला वगैरे गेलेलो. मग कर्नाटकमध्ये आम्ही म्हैसूर पॅलेस बघितलेला. म्हैसूर पॅलेस इतका बघण्यासारखा आहे, खूप सुंदर आहे आणि खूप मजा पण आलेली, कारण आम्ही खूप छान ठिकाणी राहिलेलो. मी म्हणजे आमची फॅमिली आणि माझ्या मावशीची फॅमिली असे आम्ही गेलो होतो आणि त्या आठवणी खूप छान होत्या. आता माझ्याकडे फोटो नाही तर मी तेव्हाचे पिक तुम्हाला दाखवले असते. तर म्हैसूर पॅलेस पण खूप बघण्यासारखं आहे, खूप मोठा आहे आणि आतून पण तसाच आहे. म्हणजे ते तेव्हाच्या काळचे आरसे आणि ते खरंच खूप भव्य दिव्य आहे म्हैसूर पॅलेस. हां, तर जस्ट वाटलं सांगावं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आता आपण बघून घेऊ की 1-2 मिनिट मला फक्त बघा हे दाखवायचं होतं, त्याच्याशी रिलेटेड जी काही मी इन्फॉर्मेशन आणलेली आहे. बघा, इंडियाज फर्स्ट AI टेम्पल रेफर्स टू द श्री व्यंकटेश्वरा स्वामी टेम्पल तिरुमला. आता हे एवढं का दाखवते की समजा बालाजी मंदिर नाही आलं आणि हे नाव दिलं तर घाबरून जाऊ नका. श्री व्यंकटेश्वरा स्वामी टेम्पल तिरुमला which launched India's first AI-powered integrated command and control center ICCC in September 2025 to manage pilgrim flow, enhance safety and predicts crowds using advanced
टेक लाईक AI कॅमेराज अँड डिजिटल ट्विन्स, रिव्होल्युशनायझिंग टेम्पल मॅनेजमेंट. ठीक आहे, आता हे खाली पण बाकीचं दिलेलं आहे, एवढं मी काय वाचून दाखवत नाही. जस्ट मला त्याला एक पर्यायी शब्द तुम्हाला दाखवायचा होता, जो मी तुम्हाला दाखवलेला आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघूया. आणि इतक्या वेळ रांगेत उभं राहून दर्शन घेण्यासाठी काही सेकंद पण पूर्ण असतात, कारण ते लगेच आपल्याला पुढे ढकलतात. गर्दी पण प्रचंड असते. आणि पण ठीक आहे, झालं दर्शन, एकदा बघून आलो आणि पुन्हा जायची इच्छा आहे. बघा आता, जागतिक कॉफी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 1 ऑक्टोबर. 1 ऑक्टोबर जागतिक कॉफी दिन म्हणून साजरा केला जातो. तर मग त्या अनुषंगाने मला तुम्हाला बाकीचे दिवस त्या दिवशी कोणते डेज सेलिब्रेट होतात ते तुम्हाला दाखवायचं आहे. आणि लक्षात ठेवा, एका डेच्या अनुषंगाने बाकीचे कोणते डेज सेलिब्रेट होतात हे सगळं कृपा करून लक्षात ठेवा. October 1st is celebrated as several important days, most notably the International Day of Older Person, recognizing by the United Nations, highlight issue and contribution of the elderly and also International Coffee Day. आता हे बघा, आपण काय बघत होतो? जागतिक कॉफी दिन, आणि अजून तो काय सेलिब्रेट होतो? इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन. आता मला सांगा, काय सांगितलं मी? जागतिक कॉफी दिन म्हणते ना, त्याच्यासोबत इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन. आता ओल्डर, ऑक्टोबरचा ओ, ऑक्टोबरचा ओ आणि ओल्डरचा पण ओ, त्याच्यावरून तर लक्षात राहील 1 ऑक्टोबरला काय आहे? इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन आहे. आणि ओल्डर पर्सन काय घेत आहेत? कॉफी घेत आहेत. मग तो कॉफी पण लक्षात ठेवा, म्हणजे जागतिक कॉफी दिन आणि दुसरा जो आहे ओल्डर पर्सन तो पण इंटरनॅशनल आहे, ते दोन्ही लक्षात राहतील. आता बाकीचे बघा, बाकीचे डे कोणते आहेत? एक झाला इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन्स, त्याच्यानंतर इंटरनॅशनल कॉफी डे, त्याच्यानंतर वर्ल्ड व्हेजिटेरियन डे, नंतर नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनर डे, इंडियामध्ये सेलिब्रेट होतो. आणि नायजेरियाज इंडिपेंडन्स डे. असे हे दिवस नीट थोडे लक्षात ठेवा. पुन्हा सांगते, आपण जो कॉफी डे बघत होतो त्याच्यावरून ओल्डर पर्सन डे बघितला. त्याच्यानंतर व्हेजिटेरियन डे, मी स्वतः व्हेजिटेरियन आहे, मी नॉनव्हेज खात नाही. व्हेजिटेरियन डे, नंतर नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनर डे. मग नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनर डे इंडियाचं माहिती आहे, तर आपल्याला जागतिक लेवलला ब्लड डोनर डे कधी असतो हे माहिती पाहिजे, तर ते पण बघू. आणि नायजेरियाज इंडिपेंडन्स डे. आता याच्यात आपल्याला किती डेज लक्षात राहिले? इथे आहे 5. 1 2 3 4 5, हे 5. आणि पुन्हा एक जो आहे, जो मला तुम्हाला दाखवायचा आहे बघा, कोणता? तर नॅशनल, नाही, 1-2 मिनिटं मला फक्त बघू द्या. बघा, आपण भारताच्या लेवलला बघितला. मग आता वर्ल्ड लेवलला ब्लड डोनर डे कोणता? वर्ल्ड ब्लड डोनर डे इज हेल्ड ऑन जून 14 इच इयर. म्हणजे 14 जूनला तो सेलिब्रेट केला जातो. मला एवढंच दाखवायचं होतं. WHO द्वारा तो सेलिब्रेट केला जातो. बाकीची माहिती तुम्ही बघू शकता. मग ह्या एका प्रश्नाच्या अनुषंगाने आपण किती डेज पाहिले? आपण टोटल बघितले 6 डेज. 6 डेज. वर्ल्ड ब्लड डोनर डे कधी? तर 14 जूनला. हे नीट लक्षात ठेवा. आता पुढचं बघा, पिंजरा चित्रपटात चंद्रकलाची, बघा दिसत असेल आता तुम्हाला, पिंजरा चित्रपटात चंद्रकलाची भूमिका साकारणाऱ्या संध्या शांताराम यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे मूळ नाव सांगा. त्यांचं मूळ नाव आहे विजया देशमुख. आता मी त्यांची इमेज पण आणलेली आहे. आता इमेज काय झालं, मी आणली नसती तरी चाललं असं मला वाटतं. पण काय झालं, एकदा मी ऑफलाईनला शिकवत होते आणि निधन वार्ता घेत होते आणि त्याच्यात मनोज कुमार यांच्याविषयी शिकवायचं होतं. आणि मला काय वाटलं, मनोज कुमार सगळ्या स्टुडंटला माहिती असतील, जे पूर्वीचे एक हिरो आहेत, खूप टॅलेंटेड. तर म्हणजे उपकार चित्रपटातली त्यांची भूमिका गाजलेली आहे. नंतर क्रांती मूवीतलं हेमा मालिनी यांच्यासोबतचं त्यांचं गाणं, तर ते सुद्धा
गाजलेलं आहे. कोणतं ते? जिंदगी की न तुटे लडी, प्यार करले घडी दो घडी. हे गाणं मी लहान होती तेव्हापासून मला फार आवडतं ते गाणं. तर म्हणजे मी विद्यार्थ्यांना शिकवत होती आणि मी बाकीच्या सगळ्यांच्या इमेजेस म्हणजे दरीपल्ली रामय्या यांचं निधन झालं, कुमुदिनी लखिया यांचं निधन झालं, या सगळ्यांच्या इमेजेस मी घेऊन जाते, दाखवते विद्यार्थ्यांना. पण मला काय वाटलं मनोज कुमार हे सगळ्यांच्या लक्षात राहतील, माहिती असेल. पण त्यांना मनोज कुमार माहिती नव्हते. मग मला नंतर असं रिअलाईज झालं की जरी किती फेमस पर्सनॅलिटी असेल, हिरो असेल, तरी कदाचित काही जनरेशनला नसेल माहिती. तर मग त्यामुळे मी आत्ता संध्या शांताराम यांचं पण आणलेलं आहे. नाही तर मी म्हणजे नसतं आणलं तरी चाललं असतं, पण तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. तर जसं मनोज कुमार हे खूप फेमस आहे, तसं ह्या संध्या शांताराम बघा कशात त्यांची भूमिका होती. पिंजरा चित्रपटात चंद्रकलाची भूमिका. चित्रपट कोणता? पिंजरा. हे बघा पिंजरा चित्रपट, त्याच्यात कोणती? चंद्रकलाची भूमिका. त्यांचं काय? संध्या शांताराम यांचं निधन झालं. यांचं मूळ नाव काय? विजया देशमुख. तर आता ह्या आहेत संध्या शांताराम, ठीक आहे. हे बघा नवरंग, पिंजरा आणि 2 आंखें 12 हात. ॲक्ट्रेस संध्या शांताराम पासेस अवे ॲट 89. हां, याच्यातून तुम्हाला बरीच माहिती मला द्यायची होती, तर एवढं लक्षात ठेवा. अजून काही माहिती आहे का? मी जरा बघते. ठीक आहे, एवढीच माहिती आहे. तर ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवत चला. पुढचा प्रश्न बघा. डॉक्टर जेन गुडाल. डॉक्टर जेन गुडाल काय आहेत? प्रसिद्ध वन्यजीव संशोधिका आहेत. तर दाखवते मी तुम्हाला. त्यांचं निधन झालेलं आहे रिसेंटमध्ये, म्हणून ही न्यूज आहे. हे बघा जेन गुडॉल, ह्या त्या मॅडम आहेत. आणि बघा कुठल्या आहेत त्या? तर लंडन, इंग्लंडच्या. 3 एप्रिल 1934ला जन्म झाला आणि त्यांचं निधन कधी झालं? 1 ऑक्टोबरला झालं. आत्ताच आपण 1 ऑक्टोबरशी रिलेटेड किती 6 डेज बघितलेत. माझ्या तर लक्षात आहे, तुम्ही एकदा रिपीट करा. आणि निधन कुठे झालं? US कॅलिफोर्नियामध्ये. तर आणि त्यांच्याविषयी माहिती पण वाचा जिथे मिळेल, म्हणजे कारण ते महत्त्वाचं आहे. तरी मी तुम्हाला थोडीफार माहिती सांगते. 1-2 मिनिट फक्त. आधी संध्या शांताराम यांच्याविषयी पण मी माहिती आणलेली, ती माहिती बघून घेऊ. हे बघा संध्या शांताराम कोण? तर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सहज सुंदर अभिनय आणि नृत्य कौशल्याने ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे वयाच्या आता सरांच्या नोट्समध्ये 94व्या वर्षी दिलेलं आहे. निधन झालं आणि 4 ऑक्टोबर 2025 असं. ठीक आहे. 94व्या वर्षी 4 ऑक्टोबर 2025ला संध्या शांताराम यांचं निधन झालेलं आहे. त्यांचं मूळ नाव लक्षात ठेवा, विजया श्रीधर देशमुख. इथे विजया देशमुख आहे ना, विजया श्रीधर देशमुख हे त्यांचं पूर्ण नाव. 1950 ते 1970 या 2 दशकांमध्ये त्यांनी हिंदीबरोबर मराठी चित्रपटांमध्येही काम केले आणि 1956ला प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्याशी विवाह केला. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण काय बघणार होतो? त्याच्याशीच रिलेटेड पुढे बघा. 1972 मधील पिंजरा चित्रपटातील चंद्रकलाची भूमिका, त्यांच्या अभिनयाची ठळक ओळख झाली. महाराष्ट्र सरकार राज कपूर जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. काम केलेले चित्रपट बघा. अमर भूपाळी, परछाई, 3 बत्ती, 4 रस्ता, जनक जनक पायलबाजे, 2 आंखें 12 हात, नवरंग, श्री, सेहरा, लड़की सह्याद्री की, जल बिन मछली, नृत्य बिन बिजली, इथे मराठीची ये नगरी. ठीक आहे, तर हे आहे संध्या शांताराम यांच्याविषयी. आणि पुढचं आपण निधन वार्तामध्ये काय बघितलेलं? तर जेन गुडॉल. तर त्यांच्याविषयी पण माहिती बघून घेऊ. जेन गुडॉल यांच्याविषयी तर बघा, निधन त्यांचं आता इथे 3 ऑक्टोबरला दिलेलं आहे सरांच्या याच्यात. 3 ऑक्टोबर 2025 वयाच्या 91व्या वर्षी. ज्येष्ठ वन्यजीव संशोधिका, जो हा प्रश्न इथे विचारलेला आहे. प्रायमेट या वानर कुळातील प्राण्यांवर केलेल्या अभ्यासासाठी त्यांची विशेष ओळख आहे.
संयुक्त राष्ट्राने 2002मध्ये त्यांची शांतीदूत म्हणून घोषणा केली होती युनायटेड नेशन्सने. सुमारे 65 देशात त्यांनी पर्यावरण प्रकल्प राबवले. त्यांना प्रतिष्ठेचा टेम्पल्टन पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, त्यांना प्रतिष्ठेचा टेम्पल्टन पुरस्कार मिळालेला आहे. हां, हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. हां, आता पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा, आता काल जे लेक्चर मी तुम्हाला घ्यायला म्हणजे स्टार्ट करणार होते आणि मला मग त्या सरांच्या याला आन्सर पण द्यायचं होतं. आता हाच लेक्चर बघा, कुठेही मी अवांतर बोलली नाही तरी 30 मिनटं इथेच झालेले आहेत. त्यामुळे मग कालचा व्हिडिओ मी त्याला टायटल दिलं मेसेज टू वन स्टुडंट, आन्सर टू वन स्टुडंट्स मेसेज. ठीक आहे, तर असं असतं. पुढे बघा, नुकतेच निधन झालेले शास्त्रीय गायक पंडित चन्नूलाल मिश्रा, कोण आहेत? गायक आहेत. चन्नूलाल मिश्रा यांना कोणता पद्मविभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? तर 2020ला मिळाला, हे लक्षात ठेवा. पण काय आहे, त्यांचं निधन झालेलं आहे. पंडित चन्नूलाल मिश्रा कोण आहेत? गायक आहेत. पद्मविभूषण कधी मिळालं आहे? 2020ला मिळालेलं आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न, जगातील सर्वोत्तम शाळा जालिंदर नगर जिल्हा परिषद शाळा ठरली. ती कोणत्या जिल्ह्यात येते? बघा, महत्त्वाचं आहे. जगातील सर्वोत्तम शाळा जालिंदर नगर जिल्हा परिषद शाळा ठरली, ती कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ती पुणे जिल्ह्यात आहे. त्याच्यातलं आपण थोडंसं वाचून घेऊ. जगातली सर्वोत्तम शाळा जालिंदर नगर. जगातील सर्वोत्तम शाळांच्या स्पर्धेत समुदाय पसंती पुरस्कार वर्ल्ड्स बेस्ट स्कूल कम्युनिटी चॉईस अवॉर्ड्स पुणे जिल्हा परिषदेच्या खेड तालुक्यातील जालिंदर नगर प्राथमिक शाळेला मिळाला. कोणाद्वारे? टी फॉर एज्युकेशन इंग्लंडद्वारे. टी फॉर संस्थापक कोण? विकास पोता. स्वरूप काय आहे? 1 कोटी रुपये. शाळा सुधारणा जनक दत्तात्रय वारे. शाळा मुख्याध्यापक संदीप मसडगे. आता हे नीट बघून घ्या तुम्ही. शाळेचे कार्य, शाळेने सह अध्ययन मॉडेल राबवले आहे ज्यामध्ये मोठे विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांना शिकवतात. शाळेने अध्यापनावर प्रयोग केले आहे. ठीक आहे, हे जे सरांचं ऑनलाईन बुक आहे, जे मी पण घेतलेलं आहे, जी आवृत्ती आहे आत्ताची, त्याच्यातून मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2025मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2025मध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकली? तर 22. नीट लक्षात ठेवा. विकसित भारत डेव्हलप बिल्डथॉनचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण? विकसित भारत डेव्हलप बिल्डथॉनचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण? शुभांशु शुक्ला. पुढे, आपकी पूंजी आपका अधिकार ही मोहीम कधीपासून सुरू करण्यात आली? तर 4 ऑक्टोबर 2025. याच्याविषयी जस्ट फक्त मी तुम्हाला इमेज जी आणलेली आहे ती इमेज दाखवून देते. याच्याने काय होईल, लक्षात ठेवायला थोडं आपल्याला सपोर्ट मिळतो. तर मग आपण ते बघून घेऊ. हे बघा, वित्तीय क्षेत्र में अनक्लेम एसेट्स के कुशल एवं त्वरित निपटाना को सुगम बनाने हेतु अभियान का शुभारंभ. आपकी पूंजी आपका अधिकार. आणि इथे स्थळ कुठे आहे? गांधीनगर. इथे हे दिसतं आहे, अहमदाबाद मिरर. इथे गांधीनगर असं दिलेलं आहे. तर मग याच्यामुळे मग काही गोष्टी अजून एक्स्ट्रा लक्षात राहतात, म्हणून मग मी त्या इमेजेस आणत असते. कळलं तुम्हाला? आपकी पूंजी आपका अधिकार ही मोहीम कधीपासून सुरू करण्यात आली? 4 ऑक्टोबर 2025. आता पुढे बघा, प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत भारतातील किती जिल्ह्यांचा समावेश आहे? तर भारतातील किती जिल्ह्यांचा? 100 जिल्ह्यांचा. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत भारतातील किती जिल्ह्यांचा समावेश आहे? तर 100. ठीक आहे, पुढे बघा, स्पोर्ट्स ॲथलेटिक्स ब्रँड 10XU यांचा आहे. तर कोणाचा? सचिन तेंडुलकर यांचा. मी ऑलरेडी बघा, ती एक राहिलं, एक इमेज सापडली मला, ही जी आपण बघितली, डॉक्टर जैन गुडाल. तर बघा, इथे मी ही इमेज आणलेली, तर लक्षात ठेवा, कारण इथे आहे चिंपांजी. हे बघा, डॉक्टर जैन गुडाल हॅज डाईड ॲट द एज ऑफ 91. द वर्ल्ड रिनॉन्ड इथोलॉजिस्ट डेडिकेटेड हर लाईफ टू, बघा, प्रोटेक्टिंग चिंपांजीज
कॉन्झर्विंग द नॅचरल वर्ल्ड अँड ॲडव्होकेटिंग फॉर एन्व्हायरमेंटल अँड क्लायमेट सोल्युशन्स. ठीक आहे. तर मग हे चित्र दाखवण्याचा उद्देश काय की यांच्यासोबत तुम्हाला हे माकड दिसेल ना, मग त्याच्यावरून तुम्हाला त्यांचं कार्य पण लक्षात राहील. त्याच्यासाठी मी ही इमेज तुमच्यासाठी आणलेली आहे. हां, चला पुढचा प्रश्न आपण बघूया. एक 2 मिनिट. हां, तर मला हे तुम्हाला दाखवायचं होतं. हा प्रश्न ऑलरेडी आपला झालेला आहे. कोणता? स्पोर्ट्स ॲथलेटिक्स ब्रँड 10XU डॅश डॅश यांचा आहे, सचिन तेंडुलकर. हां, मी ऑलरेडी ही इमेज दाखवली आहे, पण तरी मी तुम्हाला दाखवायला आणली पुन्हा. बघा, सचिन तेंडुलकर लॉन्चेस स्पोर्ट्स विअर अँड ॲथलीट लेज्युर ब्रँड 10XU. हे नीट लक्षात ठेवा. हां, मुद्दामून मी तुमच्यासाठी ही इमेज आणलेली आहे. आणि दुसऱ्यांदा हे रिपीट झालेलं आहे. पुढे बघा, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी परिषद 2025 डॅश डॅश या ठिकाणी पार पडली. कुठे? नवी दिल्लीला. हां, आता गुरुग्रामला टिक करू नका, कारण गुरुग्रामला हेडक्वार्टर आहे ना इंटरनॅशनल सोलर अलायन्सचं. आणि इंटरनॅशनल सोलर अलायन्स कोणत्या 2 देशांच्या पुढाकाराने झाली? तर भारत आणि फ्रान्स. फ्रान्सचे कोण? फ्रँकोइस होलांद. आणि भारताचे नरेंद्र मोदीजी. तर मग इंटरनॅशनल सोलर अलायन्स हेडक्वार्टर गुरुग्राम, पण आत्ताची परिषद कुठे झाली? नवी दिल्लीला झाली. हां, पुढे बघा, टाइम्स हायर एज्युकेशन क्रमवारीनुसार भारतातील कोणते विद्यापीठ अव्वल ठरले? टाइम्स हायर एज्युकेशन क्रमवारीनुसार तर कोणता? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुरू. पुढे बघा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ डॅश डॅश या जिल्ह्यात आहे, तर रायगड या जिल्ह्यात आहे. हां, तर मी मुद्दामून त्याची इमेज आणलेली आहे. कधी कधी आता मला ते KBCची हाऊस ना, मग तर मग KBCला जसं मी सांगितलेलं की मी इंटरव्ह्यूपर्यंत KBCच्या जाऊन आलेले, 5-6 स्टेप मी पार करून आले. मग त्यामुळे तो मेंदू तसा चालतो की असं वाटतं हे चित्र दाखवलं आणि विचारलं हे काय आहे, कुठले एअरपोर्ट आहे, तर आपल्याला माहिती पाहिजे. तर मग सगळं बघायची सवय झालेली आहे. तर हे एअरपोर्ट बघा कुठलं आहे, तर नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे. आणि आपण काय बघतो आहोत त्याच्याशी रिलेटेड माहिती. द नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, NMAIA. द नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट इज लोकेटेड इन उल्वे suburb which falls under the Panvel Taluka in the Raigad district of Maharashtra, serving the wider Mumbai metropolitan region. ठीक आहे. लोकेशन उल्वे, नवी मुंबई, तालुका, सब डिस्ट्रिक्ट पनवेल, डिस्ट्रिक्ट रायगड. हां, या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवायच्या. पुढे बघा, झोहो कंपनीचे संस्थापक कोण? तर श्रीधर वेंबू. झोहो कंपनीचे संस्थापक श्रीधर वेंबू. पुढे बघा, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 कितव्या क्रमांकाची होती? नवी दिल्ली येथे पार पडलेली कोणती इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 कितव्या क्रमांकाची होती? तर 9व्या क्रमांकाची होती. पुढचा प्रश्न, ऑक्टोबर 2025 मध्ये डॅश डॅश देशाचे पंतप्रधान भारत भेटीवर आले होते, तर इंग्लंडचे. हां, मग त्यांच्याविषयी थोडीफार माहिती असायला पाहिजे की कोणते आहे? किअर स्टार्मर हे आहेत. त्यांची पार्टी कोणती आहे? लेबर पार्टी आहे. या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. पुढे बघा, महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न, जगातील सर्वात उंच रस्ता उमलिंगला पास कोठे तयार करण्यात आला आहे? तर लडाखमध्ये. हां, उमलिंगला पास. हां, बघा, उमलिंगला 19,300 हायेस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड. हां, हे लक्षात ठेवा. मुद्दामून इमेजेस आणत असते मी. बघा, उमलिंगला और उमलंगला ला म्हणजे काय? पास. हां, इज अ हाय माउंटेन पास इन लडाख
India famous for holding the Guinness World Record for the world's highest motorable road located over 19,000 feet near the Demchok village on the Indo-China border, built by the Border Road Organization BRO द्वारे. For strategic reason, it offers a challenging routes with extremely thin air, 50% less oxygen, making the significant achievement for adventure travelers. पुढे बघा, पुढचा प्रश्न. 68वी कॉमनवेल्थ संसदीय परिषद 2025 कोठे पार पडली? तर बार्बाडोस. 60th कॉमनवेल्थ पार्लिमेंटेरियन कॉन्फरन्स 2025 बार्बाडोस. मग बार्बाडोस हा देश कुठे आहे? तर आपल्याला बार्बाडोस हा देश माहिती पाहिजे. तर बार्बाडोस हा जे कॅरेबियन सी आहे, कॅरेबियन आयलंड, तर तिथला एक तो देश आहे. मी तुम्हाला दाखवते. बार्बाडोस इज ॲन आयसलँड country located in the Eastern Caribbean Sea, part of the West Indies archipelago, known as the most easterly Caribbean island situated in the Atlantic Ocean, just east of the Windward Island. Its capital and largest city is कोणतं? Bridgetown, and it is popular tourist destination within the Commonwealth. तर आता मी तुम्हाला दाखवून देते, म्हणजे मग तुम्हाला बार्बाडोस समजून जाईल. आता हा जो मॅप आहे दिसतोय तुम्हाला, हा वर्ल्ड मॅप. तर आता हे जसं काय आहे, साऊथ अमेरिका, हा आहे नॉर्थ अमेरिका, आणि आता आपल्याला कॅरेबियन सी बघायचा आहे. हा दिसतोय कॅरेबियन सी, आणि बार्बाडोस आपण बघतो आहोत. दिसला तुम्हाला? आता हे इतकंच झूम होतं आहे. तर हे बघा बार्बाडोस. ठीक आहे, तर मला तुम्हाला हे दाखवायचं होतं. पुढचं बघा, पहिले आरोग्य साहित्य संमेलन 2025 पुणे या ठिकाणी पार पडले. नीट लक्षात ठेवा काय सांगते मी. एक 2 मिनिट फक्त. बघा, पहिले आरोग्य साहित्य संमेलन 2025 पुणे या ठिकाणी पार पडले. त्याचे अध्यक्ष कोण होते? तर संजय ओक. त्याचे अध्यक्ष होते संजय ओक. पुढे बघा, नोव्हेंबर 2025 मध्ये पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एकूण किती जागा होत्या? तर एकूण 243 जागा होत्या. पुढचा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या आणि बरोबर विधान ओळखायचं आहे. अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत. ठीक आहे, बघा विधान काय? अंद्रोथ ही भारतीय नौदलाची दुसरी अत्याधुनिक पाणबुडी विरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका. बरोबर आहे. 6 ऑक्टोबर 2025ला नौदलात दाखल. बरोबर. पुढे बघा, जुडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या पदतालिकेत भारत कितव्या स्थानावर आहे? तर भारत आहे 15व्या स्थानावर. जुडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या पदतालिकेत भारत कितव्या स्थानावर आहे? 15व्या स्थानावर आहे. बघा शेवटचे 3 प्रश्न. कोंकण संयुक्त सराव डॅश डॅश या देशांदरम्यान पार पडला. तर कोणता? भारत आणि युनायटेड किंगडम. भारत आणि युनायटेड किंगडम. तर आता आपण काय बघू की भारत आणि UK या 2 देशांदरम्यान कोणते मिलिटरी एक्झरसाइज होतात ते बघू. बघा, इंडिया अँड UK कंडक्ट सेव्हरल जॉईंट मिलिटरी एक्झरसाइज, मोस्ट नोटेबली द बायनियल अजय वॉरियर. ती काय आहे? आर्मी एक्झरसाइज. अजय वॉरियर आर्मी, फोकसिंग ऑन काउंटर टेररिझम. कोंकण काय आहे? जी आत्ता आपण बघितली, नेव्ही एक्झरसाइज आहे फॉर मेरिटाईम ऑपरेशन. अँड इंद्रधनुष एअरफोर्स फॉर एअर कॉम्बॅट. लक्षात कसं ठेवणार? अजय वॉरियर, अ येतो त्याच्यात, अ वरून आर्मी. कोंकण किनारपट्टी येते ना, मग त्याच्यावरून ती नेव्ही लक्षात ठेवायची. इंद्रधनुष्य आकाशात येतं ना, त्याच्यावरून एअरफोर्स एक्झरसाइज असं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिला CNG बायोगॅस प्रकल्प डॅश डॅश या राज्यात सुरू केला. कोणत्या? तर महाराष्ट्र या राज्यात. भारतातील पहिला CNG बायोगॅस प्रकल्प महाराष्ट्र या राज्यात सुरू केला. पुढे बघा, नुकतेच चर्चेत असलेले कोल्ड्रेफ सिरप हे औषध कशावरील आहे? तो खोकल्यावरील आहे. तर आज आपण हे जे प्रश्न बघितले,
कोणते 1071 ते 1100पर्यंत. बघा 45 मिनिटाचा व्हिडिओ होत आलेला आहे. आता बाकीचे जे 1043 ते 1070 हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.